सर्वश्रेष्ठ रामभक्त म्हणजे हनुमान। हनुमानाच्या रामभक्तीचा महिमा वर्णावा तितका कमीच आहे। हनुमान हा चिरंजीवी आहे। शक्ती आणि बुद्धीचा सर्वोत्तम संगम असलेल्या हनुमानाची जयंती आज चैत्र महिन्यात मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी साजरी केली जात आहे। हनुमान जयंतीचा दिवस राम भक्त आणि हनुमान भक्त या दोघांसाठी खूप खास आहे। चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला, त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते। हनुमानाला मारुती, बजरंगबली, राम भक्त, आंजनेय, महावीर, पवन पुत्र, पवन सूत, केसरी नंदन अशा अनेक नावाने संबोधले जाते। हनुमानाचे शस्त्र गदा हे आहे। यंदा भगवान हनुमानाची जयंती आज 23 एप्रिल 2024 रोजी साजरी केली जात आहे। विशेष म्हणजे जेव्हा हनुमान जयंती मंगळवारी किंवा शनिवारी येते तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटींनी वाढते। हे दोन्ही दिवस बजरंगबलीला समर्पित आहेत। तर आजच्या शुभ दिवशी पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या प्रत्येक हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। विशेष आकर्षक सजावट करून सुंदर कांड पठण, भजन, व्रत, दान, पठण, कीर्तन केलं जात आहे। तर मनोरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात देखील हनुमानजींची मूर्ती आहे आणि आज सकाळपासूनच या ठिकाणी भक्तगण दर्शनासाठी येत आहेत। क्या नाम है भैया आपका? मेरा नरेश पुरोहित। नरेश पुरोहित मनोर से ही आया? मनोर से। अच्छा, आज हनुमान जयंती, इसके लिए हनुमान जी के दर्शन लेने आए? दर्शन हम तो रोज आते हैं। बजरंगबली तो ब्रह्मचारी थे। हम तो रोज आते हैं। रोज आते हैं। कैसी श्रद्धा है हनुमान जी की? नहीं ठीक है, हनुमान जी की श्रद्धा बोलेगा तो एकदम बेस्ट है। पाठ करते हो? हाँ करते ना पाठ। रोज इधर आके चालीसा पढ़ते हो? हाँ रोज हनुमान चालीसा पढ़ते हैं। अच्छा, हनुमान जी की श्रद्धा है? हाँ अच्छी श्रद्धा है हनुमान जी की। हनुमान जी से अच्छी ही भक्ति है। अच्छा, आप हनुमान चालीसा डेली पढ़ते हो? हर शनिवार को पढ़ते हैं। भगवान से क्या मांगा? हाँ इनका जन्मोत्सव है, आज इनका जन्म हुआ था, आपने क्या मांगा? हनुमान जी से मांगा पूरे देश में सुख शांति से सब अच्छा रहना चाहिए, बस ये मांगा। खुद के लिए कुछ नहीं मांगा? के लिए कुछ नहीं। अरे बाप रे, देश के लिए। बहुत बड़ा दिल है आपका। हाँ क्या नाम है आपका? जगदीश माली। जगदीश माली। जगदीश माली। हाँ। अच्छा, आपने क्या मांगा भगवान जी से आज? मैंने भी वही सबका सुख शांति रहे बस। अच्छा, और आपका? हमारा भी। अच्छा, शादी हो गई आपकी? हो गया। आप तो ब्रह्मचारी नहीं हो? नहीं। सकाळची आरती झाली आहे, मात्र प्रत्येक वर्षी मनोरमध्ये हनुमान जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। दिवसभर विविध कार्यक्रम राबवले जातात। तर रामांचे परम भक्त श्री हनुमंतांचा जन्म सोहळा आज मनोरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। या जन्म सोहळा कार्यक्रमाविषयी गुरुजी नरेंद्र श्रीनिवास पत्की यांनी अधिक महत्त्वाची माहिती दिली आहे। तर पवनसूत हनुमान व संकटमोचन हनुमानजी यांच्याबद्दल त्यांच्या बहीण प्रीती पत्की यांनी आपली श्रद्धा व आपले अनुभव सांगितले आहे। मी आज उभी आहे विठ्ठल रखुमाई या मंदिरामध्ये उभी आहे आणि आपल्या बरोबरच आहे नरेंद्र श्रीनिवास पत्की आणि ते गुरुजी आहे। त्यांच्याकडून आज आपण जाणून घेऊ की जन्मोत्सव जो आहे हनुमान जयंती ते कशा प्रकारे साजरा केला जाणार आहे। सर काय बोलणार? आज हनुमान जयंती आहे, संकट मोचन ज्यांना बोललं जातं त्यांची आज जयंती आहे। कशी श्रद्धा आहे आणि आपल्या मनोरमध्ये हा जो जन्मोत्सव आहे किती वर्षापासून साजरा केला जातो? नमस्कार, मी नरेंद्र श्रीनिवास पत्की, विठ्ठल मंदिर पुजारी। हे मंदिर खूप जुनं होतं। पहिले जुनं मंदिर हे तोडल्यानंतर नवीन मंदिर इथे स्थापन झालं। नवीन मंदिरामध्ये मारुतीरायाची स्थापना केली। बरेच वर्षापासून हा उत्सव साजरा होतो। तेव्हा इथे काही नव्हतं, फक्त मारुतीची शिळा होती। तेव्हापासून हा उत्सव इकडे साजरा होतो। तर सगळ्यात पहिले आजच्या दिवशी जन्मोत्सव या दिवशी जन्माचं भजन होतं। सकाळी 5:30ला भजनाला सुरुवात होते, ते 7:30पर्यंत भजन चालतं जन्मोत्सवाचं। त्यानंतर मग संध्याकाळी 7:30 ते 7पर्यंत पालखी निघते, मारुतीरायाची पालखी निघते। त्यानंतर मग पालखी निघाल्यानंतर मग बोवाडा असतो, रात्रभर बोवाडा चालू होतो आणि 8 वाजे सकाळी 8 वाजेपर्यंत बोवाडा चालू असतो। विविध प्रकारची सोंग इकडे निघतात बोवाड्यामध्ये। मारुतीरायाचं सोंग असतं, बऱ्याच प्रकारची सोंग इकडे निघत असतात। त्यानंतर मग
पालखी पूर्ण गावामध्ये फिरून येते. फिरून आल्यानंतर इकडे आरती वगैरे झाल्यानंतर शेजारती होते. झाल्यानंतर इकडे रात्रभर बोवाडा चालू असतो. अशा प्रकारे हा उत्सव आपण साजरा करतो. आज दिवसभर कोणकोणते कार्यक्रम, कोणकोणते कीर्तन, कशी कशी पाठपूजा होणार आहे? आज सकाळी जन्मोत्सवाचं भजन झालं. 5:30 ते 7:30 पर्यंत भजन झालं. आता संध्याकाळी 7 वाजता पालखी निघेल. पालखी पूर्ण गावातून फिरून येईल. फिरून आल्यानंतर मंदिरामध्ये आरती झाल्यानंतर उत्सवाची सांगता होईल. हे किती वर्ष आहे तरी अंदाजे? हे आता 75 वर्ष आता पूर्ण होतील. या वर्षी 75 वर्ष आहे ह्याचं. पण मारुतीरायाचं जे इकडे पालखी वगैरे निघते ही बरीच वर्ष आली निघते. या मंदिराला 75 वर्ष झालेली आहेत. आता हा 75वा जो कार्तिक उत्सव येईल हा 75वा उत्सव असेल, सुवर्ण उत्सव. सर, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. कशी श्रद्धा आहे हनुमानजी? खरोखरच त्यांचं मनाने नामस्मरण केलं तर ते प्रत्येक संकट दूर करतात. खरोखरच आपण नामस्मरण मनाने केलं तर खरोखरच मारुती सगळ्यांचं संकट दूर करतात. जे काही बाधा असतील, पीडा असतील, सगळ्यांच्या घरातल्या संकट असतील ती खरोखरच दूर करतात. फक्त ते मनापासून केलं पाहिजे. त्यांचं जी नामस्मरण आहे मारुतीरायांचं ते मनापासून केलं पाहिजे. मनापासून केल्यानंतर ते मारुती आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांचं संकट ते दूर करतात. सर, असं बोललं जातं की हनुमानजी जे आहे ते आजही जिवंत आहे असं बोललं जातं. हो, हनुमानजी आजही चिरंजीवी आहेत. या ह्याच्यामध्ये 7 जण चिरंजीवी आहेत. त्याच्यामधले एक मारुतीराय हे चिरंजीवी आहेत. हे आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये दर्शन देतात. फक्त ती श्रद्धा पाहिजे आणि त्यांचं नामस्मरण तेवढं पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपल्याला त्यांचं दर्शन होतं. तरी पण सर, जे भक्तगण आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देणार की हनुमानच्या आजच्या दिवशी काय केलं पाहिजे? म्हणजे असं बोललं जातं की आजच्या दिवशी हनुमान चालीसा 11 वेळा पाठ केलं पाहिजे. तुम्ही काय बोलणार आहे? हो, हनुमान चालीसा पाठ केला पाहिजे. राम रक्षा स्तोत्र. मारुतीराया हा राम भक्त होता म्हणून राम रक्षा पठन केल्याने मारुतीरायाची पण सेवा होते. रामाचा भक्त असल्यामुळे जेवढं तुम्ही रामरक्षा वाचाल ते मारुतीरायांपर्यंत ते पोचतं. त्याच्यामुळे रामरक्षा पठन, मारुती स्तोत्र पठन, हनुमान चालीसा पठन हे वाचल्यामुळे आपल्याला वेगळी ऊर्जा निर्माण होते. तसेच आपल्याबरोबर प्रीती पत्की आहे, त्यांच्या बहीण आहेत, त्यांच्याशी पण बातचीत करूया. म्हणजे खूप बरीच वर्ष झाली या गोष्टीला. कारण मी लहान असल्यापासून बाबांच्या जोडीला मी यायची आणि त्यांच्यासोबत जी सेवा करायला मिळायची बाबांसोबत. म्हणजे जे देवाला दागिने घातलेले आहेत आता ते दागिने घालण्यापासून शेंदूर बाबा लावायचे. पण दागिने स्वच्छ करून ते परत मोजून पेटीमध्ये ठेवून व्यवस्थित आणि बाकीची सगळी सेवा म्हणजे गाभारा साफ करणे किंवा जे काय असेल ते लहानपणापासून म्हणजे बाबांचा हात पकडून म्हणजे असेल मला कळत नसेल तेव्हापासून मी यायची आणि ती सेवा व्हायची माझ्या हातून. बरीच वर्ष झाली. म्हणजे पूर्ण तुम्ही आध्यात्मिक म्हणजे पूर्ण एकदम दान धर्म मध्ये तुम्ही एकदम रमलेले आहे. हो. मग त्याच्यामुळेच मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते की असं बोललं जातं की हनुमानजी जे होते पवन पुत्र ते ब्रह्मचारी होते. त्याच्यामुळे स्त्रियांना ह्या मंदिरामध्ये अलाउड नाही, प्रवेश नाही असं सांगितलं जातं. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? तुम्ही जातात का आतमध्ये? हो, मी जाते. कारण कसं आहे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन तसा असतो की एखाद्या स्त्रीला नसेल हे होत की आपण नको जावं आतमध्ये. पण तसं माझं नाही आहे. मी देवाला देव या ह्याच्याने आपण त्याचं स्मरण करायचं, त्याची भक्ती करायची. त्यामुळे मी काय ते आणि मी बाबांसोबत जायची त्यामुळे तसं काय मी हे करत नाही. पण स्त्रियांचा एक प्रकारचा वेगळा दृष्टिकोन आहे विचार करण्याचा की जावं की नाही. मग ज्यांना जे पटतं की येऊ की नको, मग त्यांनी एखाद्या स्त्रीने मला विचारलं की येऊ की नको, मग त्यांना विचारते तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. तुमच्या विचारावरती ते अवलंबून आहे की येणं की न येणं असं. आणि देवाचं हे घर आहे, त्या घरात प्रवेश करण्यासाठी कोणाला मनाई नसते? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रामनाम. तुम्ही हनुमंतासमोर जे रामनाम घ्याल ना त्याच्यात जी संकट असतील ती आपोआप नाहीशी होतात.
म्हणजे मला एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छिते की माझा अनुभव म्हणजे माझ्या बाबांचा अनुभव की बाबा रोज रामरक्षा 3-3 वेळा बोलायचे. काही अशी अडचण आली ना की 3 वेळा ते बोलायचे आणि बोलल्यानंतर त्यांच्या मनातली जी इच्छा असते की दररोज उठल्यानंतर ते रामरक्षा म्हणायचे आणि मग मला म्हणायचे की प्रीती हे असं झालं, 3 वेळा मी रामरक्षा म्हटली आणि हे जे संकट होतं ते पटकन दूर झालं. त्याच्यावरनं कळतं आपल्याला की राम या नामात, श्रीराम या नामात किती शक्ती आहे आणि ते हनुमंताचं आवडतं हे आहे. त्यामुळे जेवढं तुम्ही रामनाम घ्याल तेवढं तुमचं संकट दूर होणार आणि ते देवाला आवडणार आहे. असं तर त्यांना नाव आहे संकट मोचन श्री हनुमान. अवतारी मारुती रायांबद्दल अशी मान्यता आहे की ते आजही जिवंत आहेत. महाबली हनुमानांच्या नामात इतकी ताकद आहे की आजही भूतपिशाच पडून जातात. त्यामुळे एखादा वाईट प्रसंग ओढावला असेल किंवा एखादी व्यक्ती संकटात सापडलेली असेल तर तिच्या तोंडी आपुसुकच हनुमान चालीसा येते. अशा या दिव्य भगवंतांचा जन्म उत्सव सोहळा आज साजरा होत आहे.